त्या गाण्याच्या पुस्तकाविषयी सिस्टर आमचं बोलणार. हालेलुया हालेलुया. तर प्रियांनो, या पुस्तकाचं नाव आहे अमला सुमने भाग 2. म्हणजे अगोदर एक पुस्तक आपण छापलेलं आहे अमला सुमने. ती पुस्तकं संपली आणि लोकांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला पुस्तकं पाहिजे आहेत. मग आम्ही त्या प्रकारे बसून अजून नवीन नवीन गाणी इथे जी बोलली जात आहेत, जी नवीन नवीन आम्ही शिकलो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रार्थनेसाठी गेलो ती प्रार्थनेसाठी म्हटलेली गाणी सर्व लोक ती गाणी मागत होते आमच्याकडे. मग आम्ही एक एक गाणं कोणाला देऊ शकत नाही, म्हणून आम्ही विचार केला की आपण नवीन एक पुस्तक तयार करूया गाण्याचं. आणि आम्ही हे पुस्तक तयार केलेलं आहे. याचे जे कव्हर पेज आहे ते कव्हर पेज आमच्या मोनिका सिस्टर आहेत, त्यांनी सुचवून दिलं की अशा अशा प्रकारे आपण कव्हर पेज बनवायचं आहे. त्याचबरोबर आपले फादर बेंडे आहेत, त्यांनी येशूचा संदेश घेऊन ते बरोबर आहे का सिस्टरांनी सांगितलेलं ते पण येशूकडून कन्फर्म करून घेतलं आणि त्या प्रकारे या पुस्तकाचं कव्हर पेज आणि त्यानंतर जे पेज आहे त्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ पब्लिश झालेले आहेत त्याचं जे टायटल आहे किंवा फ्रंट पेज आहे ते त्यानंतर आम्ही छापलेलं आहे. त्यानंतर आपण जे कोरोना काळामध्ये जे व्हिडिओ सादर केले त्याचं थोडे आम्ही क्लिप घेऊन बॅक पेज तयार केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर 1 वर्ष होऊन गेलं आम्ही हे पुस्तक बनवत आहोत, त्या गाण्याचा संच करत आहोत. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे सुंदर 357 गाणी या पुस्तकामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारची. त्याच्यामध्ये विसाची सर्व गाणी आहेत, पवित्र आत्मेची गाणी आहेत, आराधनेची गाणी आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये मातामरीची गाणी आहेत, पुनरुत्थान काळाची गाणी आहेत, उपवास काळातील गाणी आहेत, संतांची गाणी आहेत. अशा प्रकारे सर्व गाणी एकत्र करून जे आपल्या लोकांना येत आहेत आणि थोडी नवीन गाणी त्याच्यामध्ये घालून हे पुस्तिका आम्ही तयार केलेले आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आता फादर नितेश यांच्या हस्ते आपण याचा ओपनिंग करूया. हालेलुया. फादर यातील पहिले कॉपी सिस्टरांना देणार. सिस्टर कॉपी हालेलुया फादरला देणार. हालेलुया. आणि फादर एक गोडविनला देणार. हालेलुया. तसा प्रकारे आपण याचा सुरुवात करूया. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपण बसूया. Hallelujah. 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 धन्यवाद यीशु. Hallelujah. 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 पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. 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 देवाचं वचन ऐकणे हे
एका व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा जेवणावर सारखा आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. मोठा एका कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये सर्व लोक आनंदाने भाग घेत आहेत. Praise the Lord. Hallelujah. 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 हे जे मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये एक खास व्यक्ती आहे. Praise the Lord. त्या खास व्यक्ती बरोबर सर्व लोक आहोत म्हणून त्या खास व्यक्ती या कार्यक्रमाचा सेंटर पॉइंट आहे. हालेलुया. त्यांच्यामुळे सर्व लोक आनंदी होत आहेत. Praise the Lord. हालेलुया. या खास कार्यक्रमामध्ये जर समजा कोणतरी दुःखी आहे तर त्याचा अर्थ आहे की त्या व्यक्ती हे जे खास व्यक्ती आहे त्यांच्या बरोबर काहीतरी एकीमध्ये नाही. हालेलुया. 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 Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आज आपण प्रभु भोजन ख्रिस्त शरीर रक्ताचा सणामध्ये आपण भाग घेत आहोत. Praise the Lord. प्रत्येक दिवस आपल्यासाठी सण आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. या सणामध्ये हिरो पिता परमेश्वर आहे. हालेलुया. त्या पित्याचा सहवासामध्ये आपण आनंद घेत आहोत. हालेलुया. पित्याला बाजूला ठेवलं तर आपलं मग काहीच राहणार नाही. पित्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोक आनंदी होतच. हालेलुया. जर समजा कोणाला तरी आनंद वाटत नाही तर जाणायचं कुठेतरी गडबड आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. प्रभूने त्या मोठा बँक्वेट बद्दल बोलताना सांगितलेली गोष्ट असे आहे. त्यामध्ये पांढरा शुभ्र कपडा घातलेले जे महान व्यक्ती आहे त्याच्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाला लागणारे कपडे देण्यात आलेले आहे. Praise the Lord. Hallelujah. अर्ध तयारीमध्ये राहणारे लोकांचा त्यामध्ये स्वागत नाही. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. घातलेले कपड्यावरून प्रत्येकाला ओळखलं जातं. खरोखर त्याला आमंत्रण मिळालं का? हालेलुया. खरोखर यामध्ये सामील होण्याचं पात्रतेचं आहे का? हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांना निरंतर हृदयामध्ये एक अनुभव येत आहे. मी कोण आहे? माझ्या संबंधातील लोक कोण आहे? हालेलुया. मी कुठे असायला पाहिजे आणि माझा व्यवहार कसे असायला पाहिजे? हालेलुया. आता आपण स्तोत्र 17 घेऊया. स्तोत्र संहिता 17. हालेलुया. स्तोत्र संहिता 17 मध्ये एक निष्पापी यहूदी माणसांचा प्रार्थना म्हणून या प्रार्थना आपण समजू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यातील फक्त आपण 14वा वचन आणि 15वा वचन मात्र आता वाचू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भंडारातून भरितोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांना इतर लेकरांपासून विशेष प्रकारे ओळखण्याचा एक गोष्ट आहे. देवाच्या लेकरांना कळते
या जगामध्ये मला सर्व काही भेटणार नाही. या जगामध्ये मला सर्व काही भेटून काही उपयोग नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला जे हवं आहे ते या जगामध्ये भेटलं तर बरं आहे, नाही भेटलं तरी मी दुःखी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण हे जग जिथे संपत आहे तिथे माझा खरा जग चालू होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिथे मला काहीही कमी होऊन मिळणार नाही, तिकडे मला भरभरून मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथे आपण या स्तोत्र 17 मध्ये ऐकणारे वचन असे आहे. हालेलुया. हा माणूस देवाकडे न्याय मागत आहे. आज आपल्यामध्ये अनेक लोक देवाकडे न्याय मागायला आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा या स्तोत्रकारांच्या द्वारे आपले हृदय इथे मिळवलेला आहे. हालेलुया. माझ्या हृदयाची परिस्थिती काय आहे इथे प्रकट केलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक गोष्टी आहेत जे मला मिळालं नाही, मिळायला पाहिजे, मिळत नाही. सर्व गोष्टी सत्यस्थितीमध्ये देवा मी तुझ्या समोर समर्पण करत आहे. हालेलुया. तरी मला एक गोष्ट माहिती आहे, मला माहिती आहे या जगाच्या पलीकडे आणखी एक जग आहे. इथे मला मिळालं नाही म्हणून सर्व काही संपलं म्हणून दुःखी होऊन नाही बसणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याच्या पलीकडे अजून आहे, माझ्यासाठी अजून काय काय राखलेलं आहे. हालेलुया. मी जे निष्पापी जीवन जगलेलं आहे, मी कोणाचाही वाटेत त्रास देण्यासाठी, कोणाचाही कपटतेने काढून घेण्यासाठी मी काही केलेलं नाहीये. हालेलुया. मी सत्याने वागलेलं आहे. मी सत्याने वागलेलं असताना माझ्या मार्गामध्ये जे काही त्रास होत आहे, हालेलुया, ते माझा परमेश्वर पाहून आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुमच्याशी बोलतो की जे मानवभाव आहे, हे मानवभाव ज्या लोकांना भेटलेला आहे ते लोक शांततेच्या जीवन जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल, काही लोकांना स्वतःवर कंट्रोल नाही. काहीतरी झालं तर, काहीतरी बोललं तर लगेच भांडायला जात आहे, मारामारीला उभं राहत आहे. हालेलुया. हे भांडायला जात आहे, मारामारीला उभं राहत आहे, हे ते लोक आहेत. त्यांना वाटते की या जगामध्ये आहे तेवढे आहे, त्याच्या पलीकडे अजून काही नाही असं त्यांना कळते. हालेलुया. म्हणून ते लोक भांडायला जात आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये मी माझ्या देवाबरोबर जगतो, मी माझ्या देवाला दुखवत नाही. हालेलुया. मी सत्याला, देवाला धरून, देवाच्या भय धरून जीवन जगतो. ही गोष्ट ज्यांना माहिती आहे ते लोक पटकन भांडायला नाही जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी ओळखणारे काही लोक आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये, या जगामध्ये अनेक गोष्टी गमवायला तयार झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जे पाहिजे घेऊन जा असे बोलायचं धाडस असलेले काही लोकांना मी भेटलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण त्यांना समजत आहे या जग सर्व गोष्टीचा अंत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघताना वाईट वाटणार, आमच्यावरती असे का, बाकी सर्व लोक सुखी समाधानी होऊन का राहत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टीविषयी तुम्हाला उत्तर पाहिजे आहे, थोडी वेळ मन शांत करून
परमेश्वराच्या समोर बसलं तर परमेश्वर ताबडतोब नाहीतर शांततेत हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून देणार. हालेलुया. लबाडगिरीच्या मार्गाने कोणाला तरी दाबून त्यांचा काहीतरी कब्जा करून घेऊन जाणारे ते लोक आहेत. Praise the Lord. ते लोक सुखी समाधानी जीवन जगताय का? हालेलुया. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी डोकं जे जड होत आहे, अर्ध डोकं दुखत आहे, अपचनाचा त्रास होत आहे, मळमळत आहे, पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रार आहे, अशा अनेक लोकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना पोटामध्ये जे त्रास आहे त्याचा भाग म्हणून लिक्विडच्या संबंधातील इन्फेक्शन होत आहे. ते इन्फेक्शन, लिक्विडच्या इन्फेक्शन पासून अनेक लोकांना प्रभू सुटका देत आहे. एकदम बेचैन अशा परिस्थितीतून जाणारा अनेक लोकांना पवित्र आत्मा एक सुटकाचा दान देत आहे. हालेलुया. 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 नम्र होणे कठीण आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा एक विशेष देणगी आता देत आहे. त्यांना नम्र होण्याचं दान प्रभू देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.